या जगदंबेची आराधना करता आहेत त्यांच्या जीवनातील दुःख दारिद्र्य क्लेश सुख समृद्धी त्यांच्या जीवनात प्राप्त करून देण्याचं कर्तव्य ही जगदंबा करते आहे। या विश्व चराचराच्या ठाई भक्ताधीन देव आहे, देवाधीन भक्त आहे। हे अद्वैताचं नातं या विश्व चराचराच्या ठाई देवतत्वापेक्षा भक्तितत्व एका मात्रेनं श्रेष्ठ आहे आणि ते पटवून देण्याचं कर्तव्य सारे भक्त करण्यासाठी तयार होत आहेत। या मणिपूरच्या ठिकाणी या मणिदीपाच्या ठाई प्रत्येक भक्तगण या मातेची आराधना केल्यानंतर त्यांच्या इच्छाकांक्षा पूर्ण करण्याचं कर्तव्य मी करते। जगदंबा माझ्या भक्तांच्या पाठीशी आहे, कारण युगायुगाच्या ठाई अवतार धारण करण्याचं कर्तव्य केलं। विश्वजननी होऊन प्रत्येक भक्ताच्या ठाई राहिले, जगदंबा होऊन या ठिकाणी मी स्थिर झाले आणि प्रत्येक भक्तांची इच्छा परिपूर्ण करते। विश्वजननी सदैव पाठीशी आश्चर्य वाटू लागलं। बारकाई न फिरलेल्या नजरेनं तुमच्याकडे पाहते। संप्रत या ठिकाणी तुमचा आगमन झालं। सांगा कोण अशी महामायाची जिज्ञासा तुमच्या मनाच्या ठाई आहे आणि म्हणून तुमचं आगमन या ठिकाणी झालंय? मला कळेल का? आपण देवाची शक्ती आहे। होय, मातृत्व आपल्या रोम रोमात वावरते। अगदी खरं आहे। म्हणून जगत जननी अशी शक्ती आपल्याला मिळाली। होय, आई बाप भीक मागून देईना तर आईने निदान जेवण तरी घालायला पाहिजे। अगदी का नाही? जशी पुत्राची भूक असेल तसं त्याला भोजन वाढलं
फार वेगळी होती. सांप्रत जास्त तृण तुम्हाला ज्ञानार्जन भाषणाचं कर्तव्य केलं, त्या तृण तुम्हाला तुमचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी अस्तित्वाची जागा निर्माण करून देण्याचं कर्तव्य केलं आणि त्या क्षणापासून तुमचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी तुम्ही तयार झाला. मग पुत्र या वात्सल्यानं मातेजवळ जर का तुझा आगमन झाला असेल तर या विश्वाच्या पाठीवर ज्या गोष्टीसाठी तुझं आगमन झालंय ती गोष्ट म्हणते तुझा पितृदेवतेनं तुला साधी दिलं. मातोश्री, देव म्हणे काही वेळा असहाय्य असतात. देवतांचा सुद्धा यत्न चालत नाही. अगदी तेव्हा माझा प्रयत्न आहे. त्यांचा यत्न चालत नाही तेव्हा माझा प्रयत्न आहे. प्रयत्न देवाला मला सांगितलंय काय ते आम्ही सुद्धा मायेच्या अधीन आहोत. होय वधुवैभवाला असताना देव निद्रेच्या अधीन असणारे महाविष्णू आपण त्याला झोपेतून जावं केलं. जागृत अवस्था म्हणून त्यांनी वधुवैभवाला मारलेलं होय. अर्थात ते म्हणाले माझ्याशिवाय शक्ती माया आहे म्हणून तुमच्या काय करायला आलोय. मग मायेजवळ जर का तू आला असेल तर बाळ तुझ्यासाठी एक तुम्ही सांगू इच्छिते. आई बापाच्या नावलौकिकासाठी जर का तुला झटायचं असेल, आई बापासाठी जर का तुला काहीतरी करायचं असेल तर या विश्वाच्या पाठीवर असे आदर्शवत पुत्र आहे. तरी म्हणते ज्या देवेंद्राचा पुत्र म्हणजे त्यानं आपल्या बापासाठी अमृत कुंभांचं रक्षण करण्याची जबाबदारी हाती घेतली आणि देवतांना सहाय्यभूत करण्यासाठी बापाला सहाय्यभूत झाला. दुसरी गोष्ट सूर्यपुत्र शनिदेव आणि धर्म यानं सुद्धा आपली जबाबदारी पार पाडण्याचं कर्तव्य करून आपल्या बापाला नव्हे तर समस्त देवतांना सहाय्य केलं आणि आपलं नाव लौकिक करण्याचं कर्तव्य केलं. मग या क्षणापासून या विश्वाची या विश्वात जर का संपत्ती तुला मिळवायची असेल, या विश्वाचं अधिपत्य जर का मिळवायचं असेल तर काहीतरी भविष्याचं जीवन तुझ्या जीवनात करण्याचं कर्तव्य कर आणि तदनंतर शिखरावर देवेंद्र पुत्रानं आपल्या बापासाठी अमृत कुंभाचं रक्षण केलं. तो दानवाचा मुलाला पत्नी नव्हे तो दानवाचा पौत्र लागतो. अगदी तेव्हा सूर्यपुत्र आपण सांगितला शनिदेव तो सुद्धा देवतांना पत्नी नाही. अगदी पण देवतांनी मला का म्हणून हा विष्णूनं मी मागितलेली गोष्ट मला देऊ केली नाही म्हणून संघर्षाची स्थिती कशी संघर्षाची होय माणसाला प्राणी मात्रानं पिढीताना आपल्या दोन पायाच्या सामर्थ्यानं आणि दोन हाताच्या प्रत्येकाच्या डोळ्यावर एक फिरवावं लागेल. त्याला कारण आणि काय त्याला कारण देवापेक्षा दैव एका मात्रेनं श्रेष्ठ आहे. पण बा आणि मला आता दैवाच्या योगे जे बांधले तुझं म्हणणं होती रास्त आहे. देवापेक्षा दैव एका मात्रानं श्रेष्ठ आहे. पण त्या दैवावर जर का हात करण्याचा प्रयत्न केला असेल तर विश्वास तुझ्या भवितव्य उज्ज्वलासाठी तुझं जीवन सुखकर करावं म्हणून सन्मार्गाचा मार्ग करण्याचं कर्तव्य केलंय. आणि या मातेच्या मुखातून जर का पुत्राला शब्द ऐकले नसतील तर पुत्र म्हणून सांगण्याचा अधिकार या विश्वाचा या मातेच्या मुखातून निघणारे शब्द जीवनाचा नाश होऊ नये तर मार्ग उचललेली पावलं माझ्या जीवनाचा शिकवणार मी आहे. कारण ज्या देवानं जन्म दिला त्यानं दैव दिलं नाही. माझा झगडता झगडा माझ्या दैवाशी असेल. तुमच्या देवताच्या भीकेवर जगणारा मी देवतांच्या भिकेवर जर का तू जगणार नाहीस तर मागण्यासाठी का आलास? तुझं कमतरता भासते हा विष्णूनं भाऊ तुझ्याकडे लागतील म्हणून मला जायचंय. पायरी माझ्या जीवनाचा कळस मला टाकायचा आहे. तो पायरी करायचा आहे. आणि म्हणून एका
नको त्या मार्गाची आहे, ही विनाशाची आहे. आणि त्या विनाशाच्या मार्गानं तुझी पावलं जर का तू उचलण्याचं कर्तव्य केलंस तर या जीवनाचा हास होऊन या जगातून संपूर्ण जाशील. अस्तित्व जर का हातीवर करायचं नसेल तर देवताच्या हक्कात पुरावे शब्द हाताचा घोडाप्रमाणे शिरण्याचं कर्तव्य कर. आणि अविश्वास 4 दिवस सुखाने विष्णूला सांगितलं, देव तुला सांगतोय, मी तुमच्या ओढीने पाणी पिणारा नाही, मी सारं जळाला आहे. आता कोण मुलीतून आई या मुलाचा जन्म झाला, बाप सांभाळू शकत नाही, आई सांभाळू शकत नाही, त्या एका गुरुला मला सांभाळलं, तो माझा माऊली झाला. केवळ जन्म देणारी आई असते, माऊली होऊ शकत नाही. पण माझी माऊली माझे गुरु झाले, म्हणून त्यांनी सांगितलेला मार्गाने मी जातोय. आणि ज्या गुरुच्या मार्गावर तू चालतोयस, तो तुझा गुरु आहे. एका साक्षीला वैरत्व बनलेलं आहे, मग त्या देवताची त्यानं वैरत्व बनलेलं आहे. त्यावर ज्या गुरु भाऊने तुला मार्ग दाखवला आहे, तो मार्ग विनाशाचा आहे. आणि तो तुझ्या जीवनाचा एक दिवस त्याचा नाश झाला जाणार आहे. आणि हा विश्वास अस्तित्व मातीवर होणार आहे. संधी आहे. मी जन्म घेतात मला किंमत नव्हती, म्हणताना नसतील तरी त्याची मला परवा नाही. पण माझं मागणं
काही करायला मागं पाहणार नाही. पण मी भीतीला सांगतोय, माझा व्यक्ती तुझ्या हाती नाही, तुझ्या हाती नाही. तुला जे काही खेळायचं असते यावेळी मी तुझा घातही केला असता, पण नाही. या मातेने तुला संधी दिली आहे, कारण जीवनाचं सार्थक करायचंय, जीवनात सुधारणाच्या जीवनात करायचंय, ही तुला मी संधी दिली आहे. पण कुणाच्या या देवतांवर आक्रमण ज्यावेळी करशील त्यावेळी ही माता तुला कधीही संधी देणार नाही, कधीही संधी देणार नाही. सुंदर अजिस्को नारायण आशेकर नेरूळ ठाकूरवाडी यांनी हे धनरूपी पुष्प माझ्या चरणी अर्पण केले. त्यांच्या जीवनातील दुःख दारिद्र्य क्लेश दूर होऊन सुखाचा सन्मार्ग त्यांच्या जीवनात प्राप्त होईल असा मंगलमय आशीर्वाद या देवाचा आहे. त्याचप्रमाणे अरुण राहुल याही सद्भक्ताने हे धनरूपी पुष्प माझ्या चरणी अर्पण केले. त्यांच्या जीवनातील दुःख दारिद्र्य क्लेश दूर होऊन सुखाचा सन्मार्ग त्यांच्या जीवनात प्राप्त होईल असा या आदिमाईचा आशीर्वाद त्यांच्या सदैव पाठीशी आहे. त्याचप्रमाणे प्रसाद मिस्त्री याही सद्भक्तांनी हे धनरूपी पुष्प माझ्या चरणी अर्पण केले. त्यांच्या जीवनातील दुःख दारिद्र्य क्लेश दूर होऊन सुखाचा सन्मार्ग त्यांच्या जीवनात प्राप्त होईल असा या आदिमाईचा आशीर्वाद त्यांच्या सदैव पाठीशी आहे, सदैव पाठीशी आहे. त्याचप्रमाणे प्रमोद परब राहणा आसोनी यांनी हे धनरूपी पुष्प माझ्या चरणी अर्पण केले. त्यांच्या जीवनातील दुःख दारिद्र्य क्लेश होऊन सुखाचा सन्मार्ग त्यांच्या जीवनात प्राप्त होईल असा या आदिमाईचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. प्रसाद प्रभू याही सद्भक्तांनी यावेळी हे संगीतचा आत्ता ते म्हटलेलं लंकार यासाठी हे बक्षीस दिले. त्यांच्या वतीनं या बक्षिसाचा आदराने स्वीकार करून त्यांच्या जीवनातील दुःख दारिद्र्य क्लेश दूर होतील, सुखाचा सन्मार्ग त्यांच्या जीवनात प्राप्त होईल असा या आदिमाईचा आशीर्वाद त्यांच्या सदैव पाठीशी आहे, सदैव पाठीशी आहे. यावेळी जीवनात सुधारण्याची संधी दिली आहे, पण काय करतो हे प्रत्यक्षपणे पाहण्यासाठी त्या क्षणी ही विश्वाची माता निघाली. या धारा नगराच्या ठिकाणी राज्य सिंहासनी आम्हाला अधिष्ठित करण्यात आले.
अशक्य केले आहे. पण एक कुणामुळे शक्य होणार हे दैवी भक्तीशिवाय शक्य नाही. देव आणि दैवाच्या अनुकूलतेशिवाय माणसाने किती प्रयत्न केले तरी ते असफल आहे. म्हणूनच हे लक्ष्मी कन्या, हे कमल नयना, हे पंकनहार, हे जगत जीवना, जगत वार्ता, जगत निवासिता, तुझ्या दर्शनानं साधू महंताचे नेत्र तिथून गेले होते. तुझ्या वर्णनासाठी
साम्राज्य साम्राज्याचा सम्राट कृष्णपुत्र दुर्लभ पाताळखोराचं आधिपत्य जे गाजवीत आहे, दानवेश्वर या संज्ञेला खऱ्या अर्थानं आता तुम्ही दानवाचं आधिपत्य करता म्हणून मात्र करता. पण माझ्या नारायणाचे पुत्र आपलं स्वागतही म्हणते. खरंच दुर्धर म्हणाला तर खरंच तुमचं दर्शनही दुर्लभ होतं. पण आज आम्हाला झालं बसावं या अतिथी आसनावर बसावं. आपल्या आदराचा स्वीकार आम्ही करतो. सन्माननीय प्रकाश नारायणकर यांकडून माझ्या करण्यासाठी तसंच बेळगावचे हार्मोनियमवादक रवी मिस्त्री ज्यांनी माझ्या दशावताराच्या कारकिर्दीत पहिल्यांदा माझ्या चेहऱ्याला रंग लावला आणि नारदी भूमिका दिली, तेच माझे गुरुही माझ्या चेहऱ्याला रंग लावणारे रवी मिस्त्री यांच्याकडून प्रवेश केले. त्यांच्या आशीर्वादाने आपण तसंच श्रीमान प्रमोद परब राणा आसोरी यांच्याकडून प्रवेश केले. ते वैकुंठात दिसलं नाही. आदिनाईच्या सहवासात सापडलं नाही. ते मला सापडतंय माझ्या तुम्ही राज करते का? कारण महाविष्णूला निरुपविला पण तुम्ही स्वागत केलं तेव्हा मला पुसलं. राजा या पदावी सभाच्या जगती म्हणून राजा ईश्वर इच्छा त्या इच्छेनं तुम्ही साम्राज्य पाहिजे. धन्यवाद आहे. ठीक. आपल्या येण्याचं प्रयोजन समजलं असतं तर खऱ्या अर्थानं त्यात आनंद वाटला असता. कोण अशा उपदेशानं प्रत्यक्ष महाविष्णूंचा पुत्र पण सात्वत दानवांचं आधिपत्य करतोय, त्यांचं येणं भावं इंद्रियापैकी मन हे इंद्रियच आहे. मन हे ओढाळत पण त्या इंद्रियाला चेतना देणारे कुणीतरी अधिष्ठित आहेत ना. आणि त्यांना त्या विश्वाच्या ठिकाणी देवत्व हे सिद्ध केलेलं आहे. मग आमच्या मनाची इच्छा निर्माण होईल. जी इच्छा प्रसवेल याला कारणीभूत कोण? या विश्वाच्या ठिकाणी बुद्धी चंद्रमा देतो, पण सर्व आपण चंद्रमावर सोडून चालतात नाही. बुद्धी आपल्याला प्रेरणेनं मिळाल्यानंतर त्या बुद्धीच्या अन्वये कसं वागावं, आपलं जीवन चारित्र्य कसं योग्य रीतीनं या विश्वात नावलौकिकाचे यासाठी जगावं हे सुद्धा प्रत्येक जीवाचं कार्य आहे. तुला काय म्हणायचं? शिव शिव बुद्धी मन एकाच नाण्याच्या बाजू आहे. तेव्हा मला जी बुद्धी दिसली, माझ्या मनानं मला निर्णय दिला आहे. हे आता बोल नरेश, परत साम्राज्य बघून तुला भागणारे नाही. मनाची इच्छा आपण त्रैलोक्याचा सम्राट बनू आणि त्या इच्छेसाठी मी एक प्रदेश काबीज करतोय. तेव्हा तुम्ही माझे कोणी वैरी नव्हे, तुम्ही माझे कोणी शत्रू नव्हे. पण हा सोडून तुम्हाला एक माझी विनंती, देवाला शासन केलं पाहिजे. मग तुम्हा मानवाजवळ होणारे यज्ञ या देवदानाला आविर्भाव तो बंद झाला पाहिजे. देव पुरुष झाले पाहिजे, मरणासन्न झाले पाहिजे. तेव्हा ते माझे मानतील. याच्यासाठी या मृत्यूरूपी होणारे यज्ञ हवन बंद, देवदत्त नाव बंद हे आपल्याला करावं लागेल.
केला म्हणून मला राहून झाला. हो, यज्ञाचा मूळ अर्थ त्याग आहे. अर्थात माझ्या इच्छेसाठी देवानी त्याग हा यज्ञ करायला नको का? जन्म देत्या बापानं आपलं सर्वस्व त्याग मला मोठं म्हणण्यात काय काय लोक. यापूर्वी सुद्धा नारायणांपासून अनेक मुलं जन्माला आली. वास्तविक आपल्या बंधूंच्या पावलावर पाऊल टाकून आपण चालू नये ही माझी नम्र विनंती आहे. कारण या विश्वाच्या ठिकाणी शिवशंकरांनी मोहिनीचं रूप धारण केलं. शिवशंकरांनी मोहिनीचं रूप धारण केलं, पण नारायणानं ते रूप पाहिलं नव्हतं. त्या नारायणानं शिवशंकराच्या मोहिनीचं रूप पाहिलं आणि वीर्यस्खलन झालं. ते वीर्य इतरत्र कुठे जागा नसल्यामुळं नरकात पडलं. तिथं नरक दैत्य निर्माण झाला. एवढं नव्हे तर त्याच नारायणाला त्यावेळी धर्मबिंदू आला, घाम आला. तो घाम, त्या घामापासून एका दैत्याची निर्मिती झाली. स्वेद म्हणजे सोल, म्हणून त्या दैत्याला सोलासूर म्हटलं गेलं. अखेर विष्णुपुत्र आपण आहोत याची जाण असताना सुद्धा आता तुम्ही ते करता. आपल्या पित्यावर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न, या विश्वातील देवतत्वाला छिन्न विछिन्न करण्याचा प्रयत्न हा त्यांनी सुद्धा केला. आणि अखेर प्रत्यक्ष देवी कामाख्या स्वरूपानं विश्वाच्या देवीला त्यांना या विश्वातून आणि म्हणूनच माझा आग्रह आहे, या विश्वात पंचमहाभूत विधात्याच्या आज्ञेनं वावरतात तेव्हा या विश्वात देवाशिवाय कुणी मोठा नाही आणि देवाशिवाय कुणी मोठा होण्याचा प्रयत्न करू नये. आणि आपली पितृदेवता हे तर माझं परम दैवत आहे. तेव्हा तुम्ही आड्डा सोडा आणि चला स्वस्थानी. राजन, देवतापासून सर्वांना तू सांगत आहे, मी कुणाचा विरोधी नाही, मी कुणाचं वरदान घेणारा नाही, दुसऱ्याच्या जीवावर जगणारा मी नाही. कारण माझा जन्म हा योनी संभवापासून झालेला नाही. मी योनी संभवापासून जन्माला आलो आहे. अर्थात माझ्या इच्छा आकांक्षा ही अमर्याद आहे आणि ते पूर्ण करण्याकरिता मी झटणार आहे. म्हणून तुम्हाला मी सांगतोय, जो धर्मकार्य ज्या तुमच्या प्रांतात चाललेला आहे, अधिकार तुमच्या हाती आहे. अधिकारानं बंद करा. खबरदार, प्रत्येक गोष्टीला मर्यादा ठरलेली आहे. मर्यादेचं उल्लंघन झाल्यानंतर अनुशासन करणाऱ्यांना शासन करायला हवं. तेव्हा तुम्ही माझ्या राज्यात आलेला आहात, मी तुमच्यापर्यंत आलेलो नाही. मी सम्राट आहे आणि मांडलिक माझे राज करते. तेव्हा पृथ्वीवर कसं स्थैर्य ठेवावं, पृथ्वी देवता सुजा
घेत असताना हे महाद्वंद्व कुठंतरी थांबलं आमच्याकडून गेलं, यांची आम्ही समजूत घालू, निश्चिंत राहा. माझी ओळखी नसेल आपल्याला. बोला. गुर्जर नगरीचा नृपदंडजन आपल्या हाती दिला. तोच गुर्जर नगरीचा नृपती सिद्धराजशी माझ्या देहाला सोडल्या. एकमेका सहकार्य करून अवघे धरू श्रीपंत शास्त्रवंताचं खरं ब्रीद बोलतंय. एका राजकर्त्याला दुसऱ्या राजकर्त्याला सहकार्य करायचं असतं आणि म्हणूनच ते क्षत्रिय नियम, तो क्षत्रियाचा धर्म सतेज राखण्यासाठी या आमच्या सम्राटांना सहकार्य करण्याच्या उद्देशानं या द्वंद्वात मी हस्तक्षेप केला. धन्यवाद देतो मी तुम्हाला. तुम्ही यांना सहाय्य करण्यासाठी आला असाल किंवा आमचा युद्ध प्रसंग घडत असताना तुमचं येणं इथं सहजही झालं असेल तर युद्धात भाग तुम्ही घेऊ इच्छिता. कारण या सहाय्य करायचे माझी वेळा लहान आहे. पण ज्या तत्वानं हा युद्ध प्रसंग ओढवलाय ते माझं तत्व पूर्ण जाईपर्यंत मी तुम्हा क्षत्रियाचा पाठपुरावा सोडणारा नाही. आपला परिचय करू शकेल? मी मला विष्णुपुत्र गुरु म्हणतात. कलिकुलाचं साम्राज्य माझ्या हाती आहे. पण मी कुणाचा वरदी नव्हे, मी कुणाच्या वरदानावर जगणारा नव्हे. पण माझ्या मनात इच्छा निर्माण झाली. आता लगन पणीपासून इतिहास पाहिला असेल तर या देवाने कपट केलं आणि त्या कपटाच्या योगे साऱ्या दानवांना नष्ट नाबूद केलं. पण आता पुराणीचा दांडा गोतास काळ झाला आहे. मी देवपुत्र दानवृत्तीनं वावरतोय आणि म्हणून या त्रैलोक्याचं साम्राज्य मला हवं आहे. आणि तुम्ही सारे सगळ्या मांडळी माझ्या एकत्रित झेंड्याखाली राज्य चालविलं पाहिजे. त्रिभुवनाचा सम्राट व्हावी आपली सदिच्छा. आपली इच्छा अयोग्य असं म्हणण्याचा मला अधिकार पोचणार नाही. तुमच्या इच्छा परिपूर्णतेसाठी तुमची इच्छा परिपूर्ण करण्यासाठी आमच्या सम्राटांवर तुम्ही आज विजय मिळवण्यासाठी द्वंद्व आखविला. पण त्यांचा मांडलिक या नात्यानं मी तुमच्या नेत्रासमोर उभा राहिलो. मी विनंती करतोय आपल्याला हे द्वंद्व कुठंतरी थांबवा. या द्वंद्वामुळे कित्येकांची जीवितहानी होते आणि म्हणूनच कित्येकांना जीवितहानी होण्यापासून मुक्त करण्याच्या उद्देशानं राजा सिद्धराज तुमच्या नेत्रासमोर उभा राहिला. एक तर तुमचा मत प्रवाह तरी बदला न पैसा हाती शस्त्र घ्या. या जगपुरात भक्तराज प्रल्हाद निर्माण झाले. एक दानवाचं युद्ध थांबवावं अखिल जगात शांतता प्रस्थापित होती म्हणून प्रल्हादानं वैष्णव भक्ती केली. पण अखेर या भक्ती देवानी इंद्र असुद्या, विष्णू असुद्या, शिवचंद्र असुद्या पण कपट करून सर्वांचा नाश त्यांनी केला आहे. तेव्हा मी माझ्या वळणानं या देवतांना आणि क्षत्रियांना वटकीवर आणणार आहे. भले माझा विनाश झाला नाही, मला पण पुढे कारण माझा श्रेष्ठ आहे. तो कसा मागे येत नाही तसा माझ्या मुखातून गेलेला सुद्धा कधी देणार नाही. सम्राट दुर्धर, मी पुन्हा पुन्हा आपल्याला सूचित करतोय. जर तुमचा मतप्रभाव तुम्ही बदलण्यासाठी इच्छुक नसाल तर शेवटी आमच्या सम्राटांना सहकार्य करण्यासाठी मी तुम्हाला प्रतिकार करेन. ना कुणाचे आहे एवढ्या वयात नाही तुम्ही जर युद्धाचं आव्हान देत असाल एक लक्षात ठेवा. हा विष्णुपुत्र म्हणजे पराक्रमाचा नंदादीप आहे. त्यावर धडक धडक आणाला हा पतंग कळून कर्तव्यात
कार्य केलं. मला त्या कर्माचा असणारा उद्देश हा फार वेगळा होता. कारण कुठलाही आम्हाला संदेश आपण पाठविला नाही, पण अचानक एखाद्या आगंतुकाप्रमाणे आपण केलं ते केलं फार बरं झालं. तुम्ही आला नसतात तर या राक्षसी राक्षेनं माझ्या गर्दीचा भोग घेतला असता. पण आम्ही ठरवायच्या मुळाशी कारण काय झालं? आपण आमचे सम्राट आहात, आम्ही आपले मांडलिक राजकारणी आणि म्हणून आमची मर्यादा, आमचं कर्तव्य आम्हाला समजतं. प्रतिवर्षी आमच्याकडून आपल्याला पोचली होणारी दरबार खंडणी या वर्षाची आम्ही आपल्या सुपूर्द करण्याच्या उद्देशानं आमच्या राज्याचा त्याग करण्यात आलो. खरं तर या वर्षीची करखंडणी न केलेली असती तरी बरी होती. कारण जीव गेला असता तर या करखंडणीचा उपयोग सम्राटाला काय? कारण सम्राट अनुशासन आहे. करखंडणी आपल्या प्रजेकडून सुद्धा तुम्ही कर वसूल करतो, पण कोणासाठी? जनतेसाठी, जनतेच्या अभ्युदयासाठी. आणि मांडलिकांकडून जो करखंड घेतला जातो तो अखिल पृथ्वीवर स्थैर्य आणण्यासाठी, करण्यात येणाऱ्या होम यज्ञ यागांसाठी, मांडलिक राजकर्त्यांच्या राज्याच्या अभ्युदयासाठी. आणि म्हणून ते मला घेणं कर्तव्य लागते. आम्ही आणलेली किती झालं तरी मांडलिक हे मांडलिक या शब्दानं आम्ही नाही मानत. या पृथ्वीवर असणारे सर्व माझे मांडलिक माझे परम मित्र मी मानतोय. तेव्हा आपली पूर्वस व्हायला नको का? तेव्हा आपला पाहुणचार काहीतरी करेल. अतिथी म्हणून तो पाहुणचार स्वीकारा आणि आल्या पाहुणे क्षमा करा. आमचा पाहुणचार करण्यासाठी आपण इच्छुक आहात, पण मी कर्तव्याचा पूजन आहे, मी कर्तव्याचा उपासक आहे. तेव्हा माझं कर्तव्य आठवण अगदी तातडीनं मला माझ्या राजप्रासादिक जाणं एक जबाबदार पुरुष म्हणून अनिवार्य आहे. वेळात वेळ काढून पुन्हा कधीतरी येईल आणि या पाहुणचाराचा आस्वाद निश्चितच चालेल. सुद्धा नाटक कर्तव्याच्या दिशेनं माझं प्रयाण होतं, पण थांबलो का माहिती का? याच्या मुळाशी कारण आपण आमचे सम्राट आहात. आपण आमचे सम्राट असल्या कारणानं मला तर माझ्या पित्याच्या जागी आपण पूज्य आहात. आणि म्हणूनच कर्तव्याच्या दिशेनं माझ्या राजप्रासादाकडे माझा रथ मी वळवत असताना थांबण्याच्या मुळाशी कारण एकच ठरलं. वर्षानं एकदा करखंडणी घेऊन मी इथे येतो. आज तुमचा आशीर्वाद मिळाला, तुमची ग्रंथिका झाली, मन समाधानी झालं. पण आपली धर्मपत्नी म्हणजे आमच्या साम्राज्ञी यशोवती यांची आम्हाला ग्रंथिका झाली नाही. आपण मला माझ्या पित्याच्या जागी पूजा त्याप्रमाणे आपली पत्नी सम्राज्ञी यशोवती मला माझ्या माते समान आहे. तेव्हा तुमच्या आशीर्वादाची गोडी या अंतर्मनानं चांगली एकदा त्यांच्या जन्माचे धुलीकण मस्तकी चर्चित करून घेतोय. माझी काया आणि तदनंतर आनंदाने माझ्या राज्यात प्रयाण करेल. आनंदाने राज्यात देव तारीखाला कोण नाही. माझा तारणहार परमेश्वर होता आणि म्हणूनच इतरांच्या रूपानं आला. अर्थात भगवंता हे माझ्या नारायणा, अरे कधी तुझे पान या मानवाकडून घेणार?
माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून त्वरित इथं उभी राहिली स्वामी तुमच्या दर्शनासाठी. या लवकरात लवकर या आणि अधीर झालेल्या मनाची समाधा दारी हरी सुखाची रूपे
टेकवकर नाट्यप्रेमी निरागुणांचा गौरव नागपूरपासून रमाकांत टेंडुलकरांचे अत्यंत आभार. त्याचप्रमाणे आमचे परममित्र प्रफुल्ल टेंडुलकर यांनी निरागुणांचा गौरव नागपूरपासून पारदर्शिता त्यांचे आभार मानतोय. पारदर्शिताचा आनंद साम्राज्ञी यश स्वामींची वाट पाहत होते आणि तुम्ही आलात. आश्चर्य वाटलं ना. मी धर्माच्या मुळाशी कारण काय बघा किंवा प्रतिवर्षी आमच्याकडून या धारामध्ये पोचती होणारी नरभार यावर्षी थोडी सपोर्ट करण्यासाठी विलंब लागला. त्याबद्दल त्याकरता मी दिलगिरी व्यक्त केली. पण जात असताना आम्हाला असं वाटलं आणि इच्छा खूप माहिती का वर्षातून एकदा या
माऊली तुम्ही मला माझ्या माते समानाला आणि माते समान असल्या कारणानं केवळ तुमच्या आशीर्वादाप्रित्यर्थ मी इथपर्यंत आलो. मातेच्या आशीर्वादात पुत्राला तिच्या सदनात प्रवेश करतो व्हावं हा हेतू पवित्र जरूरच आहे. पण त्या पलीकडे जाऊन आपण माझ्या मातात आहात. आपण जो या पुत्राला स्पर्श केला त्या स्पर्शात मला काहीतरी भिन्नता दिसली. राग मानून घेऊ नका. माझ्या मनाची ही वेळी समजूत समजूया. माझ्या मनाची वेळी समजूत असल्या कारणानं काही क्षणासाठी माझं मन चक्रावलं. त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपली क्षमा मागतोय. माझ्याकडे वेळ कमी आहे. मला माझ्या कर्तव्याच्या विषयी चक्रावलेल्या मनाला आता स्थिर करा आणि बसा ना तुम्ही. पुन्हा पुन्हा बसण्याची विनंती करा. कारण तुम्ही आला नाही हो एवढा वेळ. अचानकपणे आला आणि असं वाटू लागलं माझ्या मनात बरंच काय आपल्याला मला सूचित करायचं नाही समजू शकतो. माझ्या डोळ्यात पहा. काय दिसतं तुम्हाला? तुमच्या नयनात काय तुमच्या तुम्ही आता डोळ्यात ते आईचं वगैरे सांगत राहू नका. इतर काहीतरी वेगळं सांगा. इतर जर वेगळं हा. सांगा माझी मर्यादा मला समजते आणि म्हणूनच माझ्या मर्यादेचं उल्लंघन मी करणार. कधी कधी आपण माझ्या माता आहात. अर्थात मातेसमोर पुत्रानं कितपत भाष्य करावं याला मर्यादा आहे. आणि म्हणूनच माझी आपल्याला कळकळीची एकच विनंती फक्त मला आपला मंगलमय आशीर्वाद द्या. आशीर्वाद मिळतात क्षणी मी माझ्या कर्तव्याच्या मी तुमचा अभिप्राय आजपर्यंत एक दिवशी माझ्या पती चरणांची सेवा केली पण आज तुम्हाला पाहिलं ना. कधी तुम्हाला पाहिलं माझ्या मनात वेगळं सेवा झालं. का झालं त्याला कशासाठी होतंय हे माझं मला कळत नाही. पण आता हळूहळू कळायला सुद्धा लागलं. आपल्या मनात माझी बुद्धी पाहताच वेगळेच विचार आणि म्हणून म्हणत होते काय दिसतं तुमच्या नयनात मला काय दिसलं हे नंतर बोलूया. तुम्हाला माझ्याकडे कोण काय दिसलं? तुमच्या डोळ्यात मी दिसते एवढंच दिसलं मला. पहा ना तुमच्या डोळ्यात फक्त आणि फक्त मी आहे. तुम्हाला काही वेगळं दिसतं का? माझ्या डोळ्यात तुम्ही दिसता मला. बरोबर ना? माझे विचार थोडे वेगळे आहेत. हा माऊली पुन्हा माऊलीवर तुम्ही माझ्या डोळ्यात पाहिला हा. आणि विनंती केला मी तुमच्या डोळ्यात पाहून मला काय दिसलं ते सांगा. तुमच्या डोळ्यात मी पाहिलं ना त्यावेळी मला पवित्र भावात दिसला. आता तो भाव कोणता? माऊली शब्द उच्चारावाच लागेल. याला याच्या फळाशी कारण आहे. मी तुमच्याकडे जो नेत्र कटाक्ष टाकतोय तो तुमचा पुत्र म्हणून टाकतोय. पण तुम्ही माझ्याकडे कोणता नेत्र कटाक्ष टाकता हा भावार्थ अजूनही मला उलगडत नाही. तेव्हा आधी कोणा सोडवा तर नंतर पुढे काय कोणाला दिसतं ते बोलूया. ते आहात तुम्ही. बोलताना पोट खोटं बोलत असते तरी डोळ्यांची भाषा तुम्हाला कळते. म्हणूनच इकडं थांबलो मी. आता तुम्ही म्हणालात तुम्ही म्हणतच आता कोणं सोडवा म्हणून म्हणजे हे सुटत नाही का तुम्ही तुम्हाला? मला सूचित करून सांगा. हा ते कोणा इथं निर्माण झालं ना ते कोणा मी जर का सोडवावं अशी तुमची सदिच्छा असेल नाही मी हे कोणा सोडवू शकणार. तुम्ही या कोणाचा उलगडा करा. मी दोन पावलं मागे जाईल. तुम्ही नेमकं मला काय सूचित करायचंय तुम्हाला हे एकदा स्पष्टच मला कथित करा म्हणजे नंतर प्रीतीच्या लावारी वाटतं. माऊली म्हणायचं नाही सांगू. हसले बरं वाटतं. माझ्या हसण्याने जर एखाद्याला आनंद होत असेल ना हा? तरी हास्य चेहऱ्यावर ठेवायला काही हरकत हरकत नाही ना? कारण मुळात भीतीचं सावट मी पुन्हा समोर जरी उभा राहिलो हा? तरी माझ्या चेहऱ्यावर ठेवतच नाही. हसत राहता. बाबा, असं काय केलं बाबा? काय झालं आता? आता थांबायला का सांगता? आता मी माऊली तुम्हाला म्हटलेलं आवडत नाही तुम्हाला. तुम्ही आता काय म्हणालात की माझा चेहरा असा हसत असतो. मी म्हटलं असतं तर पहाड असतं. तेव्हा प्रफुल्लितच असतो हा. पण थोडं सुरक्षित अंतर ठेवलेलं बरं नाही हा? का? काही काही गोष्टींसाठी अंतर ठेवणं इष्ट नव्हे. जरूरच आहे. जरूर नाही. काही गोष्टींना अंतर असलं ना हा. म्हणजे त्या अंतरात काय स्पष्ट ओळखता येतं. बरं. अंतर
तुमच्या जवळ गेलो. बसा ना, बसा. आशीर्वाद द्या. बसा. म्हणजे मी माझ्या मार्गाने जाईल, तुम्ही तुमचा मार्ग काय तो अवलंबवा. माझा मार्ग चालूच आहे. वसंतना तुझे जीवनात Ah!
माझ्याबद्दल असं काही वाईट तरी ऐकलं होतं? आजपर्यंत नव्हतं. पण आज ऐकलं. आजच हे सुरू केलं मी. आजच असं वाटलं. तर इथे बंधन तुम्ही आलात आणि तुमच्याकडे पाहून असं मला वाटायला लागलं. आता तशी वासना निर्माण का झाली माझं मला कळलं नाही. पण तुम्ही मला माझ्या पाऊपाशी हवे. शब्द उच्चारता मी पुन्हा पुन्हा आपल्याला जाणीव करून दिली. आपण मला माझ्या मातेच्या जागी पोहोचा आहात. आपले कृती किंवा आपलं वक्तव्य अयोग्य असं मी म्हटलेलं नाही. कारण मी ब्रह्मदेवानं निर्माण केलेली सृष्टी, ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या सृष्टी ज्याच्या सजीवाचा जन्म घेतला त्या प्रत्येक सजीवाच्या मनात इच्छाही उपजत भावना निर्माण होते. ती इच्छा जर तुमच्या मनात निर्माण झाली आणि त्या इच्छा परिपूर्णतेसाठी तर असं भाष्य तर या तुमच्या कृतीचा, त्या तुमच्या वक्तव्याचा माझा असेल अयोग्य नाही. जर योग्य आहे तर जवळ या. हे बाई नाही. आता म्हणत आहे तुमची इच्छा तुमच्या मनाला योग्य आहे. ती माझ्या मनाला रुचणारी नाही. ते माझ्या मनाला रुचत नाही. ते आजपर्यंत मी कधी मान्य आणि माझ्या मनाला रुचतं ते आजपर्यंत मी करत आले. मग तुमच्या मनाला जे रुचलं ते आजपर्यंत तुम्ही करत आला. तीच कृती माझ्या समोर तुम्ही आज प्रकट करता. असं काही केलं नव्हतं का? वासनेनं कधीही मी अशी तृप्त इच्छा माझी केली नव्हती. पण आज मात्र माझ्या मनात इच्छा निर्माण झाली आणि म्हणून आजपर्यंत मला जे वाटतं ते मी करत आले आणि आता सुद्धा माझी जी इच्छा आहे ती मी पूर्ण करणार आहे. सम्राज्ञी यशोवती, आजपर्यंत तुम्हाला जे जे वाटलं ते तुम्ही करत आलात आणि म्हणून स्वातंत्र्य मिळालं म्हणून स्वैराचार कुणी करू नये. आता तुम्हाला माझ्याकडे पाहून वासना निर्माण झाली आणि म्हणून ती इच्छा मी तुमची परिपूर्ण करावी म्हणून तुमचं पाऊल नेहमीप्रमाणे तुम्ही उचलला. त्यावेळी तुम्ही मगा म्हणालात मला जे जे आजपर्यंत वाटलं ते ते मी करत आले. तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही करत आलात. मी सुद्धा तसाच आहे. मला जे रुचलं तेच मी केलं. ते मला रुचलं नाही ते आतापर्यंत मी केलेलं नाही. अर्थात ही तुमची इच्छा मला रुचणारी नाही. पुन्हा पुन्हा सांगतोय नाही सोडणार, नाही सोडणार. या संकटातून मुक्तता पावण्यासाठी जर या द्वारापाशी तुम्ही उभे आहात, द्वार तुमचं तुम्ही बंद केला, माझे फराप्रमाणे आत्मविश्वास जो ठेवलेला नाही बाजूला
सिद्धराज मला सांगून तुझ्यापर्यंत जातोय म्हणून गेला. पण बघा महालाच्या द्वारावर आले म्हटलं कोण आलं आवाज जर अनोळखी वाटलं मला. मी गेले दरवाजा उघडला नाही. ते आत आले आणि पहिल्यांदा त्याने दरवाजा लावून घेतला. बंद केला. सिद्धराज मी म्हटलं दरवाजा बंद केला. मी म्हटलं बाळ ये पुढे. बघा मला तो बाप्पा समान मानतोय. हे माझ्या तू त्याची आईच आहे. आई तो तुम्ही भाव आहे. मी खरी आई आहे हो. आई म्हणजे काही मला सांगायला यशवंती, मी तुला लग्न झाल्यापासून ओळखतोय. पण म्हणून प्रत्येक या राज्यातल्या प्रत्येक मुलांना, प्रत्येक समवयस्क व्यक्तींना सुद्धा तू तुझा मुलगा मानत कधी आहे. कधी माझ्यापेक्षा मोठ्याने सुद्धा मी बाळ आहे. हो, मला माहित आहे. कोण काय सांगत. आणि तो आला राजा आला आणि मी म्हटलं ये बाळा ये. म्हणाला मला बाळ म्हणू नको. तू माझी आई नाहीस. मी जरा वेगळ्याच आनंदासाठी आलोय. राजा आता येणार नाही आणि म्हणून मला तुझ्या प्रणाली प्रेम हवं. एवढी मजाल. सिद्धराजची पोचली. तुला काय सांगायला ऐकायचंय? मी उठून धाडते तुझे मुखात पाडणार होते उद्या. का पाहिलं नाही? माझ्या हाताला धरलं आणि असं केलं. असं केलं. ते बघा इथं तुला काय घडलंय? आणि पुढं आला आणि मला पिटीत घेतलं. मला म्हणतो काय राजकारण मला धरतात त्याला वेळ नसतो. ते मांडली लागली. मला खूप वेळ आहे. मी आता मध्ये मध्ये येत राहील. मी म्हटलं नको देवा हे ऐकण्यापेक्षा माझी करणं का उडत नाही. मला काय करणं कुठली तरी हरकत नाही पण सुंदर आहे तू असं म्हणाला. देवा आणि मी म्हटलं माझे देव आहेत माझे पती देवाने मी हे सगळं सांगणार. तेव्हा मला मागून घंटापेटी घेऊन सांगितलं मी आता जातो. मी जातो आता. पण मी आता कुणालाही तुझ्या पतीला घालत नाही. ते माझं काही करू शकत नाही. काय घडलं मी आता माझं सांगून झालं. मला आता मलाही सांग. थांब यशवंती. मी आज म्हणून की उद्या म्हणून जागा यशवंती. सिद्धराजनं तुझ्यावर विचार करण्याचा प्रयत्न केला आहे. दोष तुझा नाही. नाही बाबा मी दोष त्या सिद्धराजचा आहे. अर्थात तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. कारण आजपर्यंत बाईला तुझ्या जीवनात कधी तू वागली नाहीस. तो सिद्धराज तुझ्या बाबतीत अयोग्य वागलाय. तुझ्यावर विचार करण्याचा प्रयत्न केला आहे. आज काय करणार तुम्ही सांगा मला. काय करणार? जातिवंत नागरिकाच्या मस्तकावर पडलेला सुरावती भारताचा शास्त्र आहे. त्यांना जोपर्यंत सिद्धराजच्या आयुष्याची नाकारवाणी होत नाही, तोपर्यंत यशावर एक बरं झालं म्हणजे हा यांच्यापर्यंत गेला नाही. आणि गेला असता तर हे असे उसळत राहिले नसते. म्हणजे यांना काही माहित नाही. सिद्धराज मी तुला सांगितलं होतं मला जसं वाटतं तसं मी करते.